पुण्यातील पाषाण भागामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आलेत। अण्णा आता तरी उठा असं म्हणत पुण्यामध्ये अण्णा हजारे यांना आवाहन करणारे बॅनर्स झळकलेले आहेत आणि या बॅनर्सची सध्या राजकीय वर्तुळामध्ये देखील जोरदार चर्चा सुरू आहे। पाहूयात। अण्णा हजारेंनी जनलोकपालसाठी केलेल्या आंदोलनामुळे सरकार हादरलं होतं। थेट राजधानी दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर जाऊन अण्णांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला होता। पण गेल्या काही काळापासून अण्णा हजारे आहेत कुठे असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात होता। त्यावर अनेक मीम्सही बनले होते। आता तर पुण्यातील पाषाण भागात अण्णा आता तरी जागे व्हा असे बॅनर्स झळकलेत। अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आले। अण्णा आता तरी उठा असं म्हणत पुण्यामध्ये अण्णा हजारे यांना आवाहन करणारे बॅनर्स झळकले असून या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। अण्णा हजारे यांनी सध्याच्या सरकारविरुद्ध भूमिका घेत आंदोलन करावं किंवा सरकारला सवाल करावा असा आशय या बॅनरवर पाहायला मिळतोय। अण्णा आता तरी उठा अशा आशयाचे पुण्यातील पाषाण परिसरामध्ये फ्लेक्स लागलेले आहेत। तुम्ही फ्लेक्सवर बघितलं तर वरती रावण आहेत आणि खाली अण्णांचा फोटो आहे। देशामध्ये मतांची चोरी झालेली आहे असा मजकूर या बॅनरवर लावलेला आहे आणि या बॅनरची चर्चा पुण्यामध्ये पाहायला मिळतात। पुण्यातील पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीनं हे बॅनर्स लावण्यात आले। या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा आहे। अण्णा हजारे यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, मात्र सध्या देशात प्रचंड घडामोडी घडतायत त्यावर अण्णांचं मौन का असा सवाल समीर उत्तरकर यांनी विचारला आहे। की अण्णा एवढे प्रकार घडतायत आपल्या देशामध्ये, एवढा भ्रष्टाचार फोफावतोय, एवढं हुकुमशाही पद्धतीने चाललंय। जसं की आपण चंदीगडच्या मेयरचं निवडणूक असेल किंवा आत्ता नुकतेच हरियाणामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला ती निवडणूक असेल आणि बरेचसे नेते विरोधक जे प्रश्न मांडतात ते की EVM मध्ये घोटाळा आहे, मतदार यादीतनं नावं वगळली जात आहेत, असे बरेचसे प्रकार जे होत आहेत त्याच्याबद्दल अण्णा भाष्य का करत नाहीत? कारण का लोकशाहीचा मूळ हा एक सामान्य नागरिक आहे। तर सामान्य नागरिकाचे अधिकार जर कुठेतरी हिरावले जात असतील तर अण्णांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी, गांधीवादी नेत्यांनी बोललं पाहिजे। पुण्यातील या बॅनरबाजीनंतर पत्रकारांनी अण्णा हजारेंना गाठून याबाबत प्रश्न विचारला। आजपर्यंत केलेल्या आंदोलनामुळे 10 महत्त्वाचे कायदे झाले असं अण्णांनी सांगितलंय। हे दुर्दैव आहे माझं, 10 कायदे आले ना, 10 कायदे। भ्रष्टाचार होऊ नये, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी मी 10 कायदे केले। माहितीचा अधिकार, एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला, किती जागृती आली। माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोक आयुक्त, असे 10 कायदे। आता अण्णा 90 वर्षानंतर करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीचं आहे। अण्णा हजारेंवर राजकीय आरोपही झाले। 2014 नंतर अर्थात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अण्णा हजारे शांत आहेत असा आरोप अनेकदा केला जातो। सोशल मीडियावरूनही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। आता पुण्यामध्ये थेट बॅनर्स झळकलेत त्यामुळे चर्चा तर होणारच। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।